नमस्कार, पीसीआर न्यूज में मैं रोहित चौहान आपका हार्दिक स्वागत करता हूं। दरवर्षाप्रमाणे 2025 35वा रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत शहर वाहतूक उपशाखा उल्हासनगर मध्ये विविध मेडिकल कॅम्प आयोजित, त्या माध्यमातून वाहतुकीचे नियमाचे पालन करावे, सीट बेल्ट, हेल्मेट, लायसन व दारू पिऊन गाडी चालवू नये अशी जनजागृती करण्यात आली। आज रोजी नेहरू चौक ट्रॅफिक ऑफिस मध्ये नेत्र चिकित्सा शिबिर डॉक्टर दिलीप धवसे पाटील, सेवाधाम हॉस्पिटल यांच्या सहकार्याने शिबिर आयोजित करण्यात आले। चला तर पाहू या पीसीआर न्यूज बातमी, तुमची नजर आमची। रास्ता सुरक्षा अभियान 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 वाहतूक नियंत्रण कक्ष ठाणे विभाग व उपशाखा उल्हासनगर शाखा यांच्या थ्रू मोफत डोळे तपासणी व त्यावरील मोतीबिंदू ऑपरेशन व अल्पदरात चष्मे वाटप करण्यात आले। तरी इथे मार्केटमध्ये रिक्षा चालक, बाईकवाले सगळ्यांना सरांनी म्हणजे काउन्सिलिंग करून वाहतूक सरांनी सगळ्यांना चष्म्याचा लाभ घेतला, सगळ्यांचे डोळे चेकअप झाले व त्या निमित्ताने आम्ही सेवाधाम हॉस्पिटल उल्हासनगर 4 यांच्या वतीने सर्व जेवढे पेशंट कॅटरॅक्ट वगैरे निघतील तेवढ्यांचे ऑपरेशन पूर्ण निशुल्क करून देण्यात येणार आहे। तरी वाहतूक शाखा उल्हासनगर विभाग यांनी आम्हाला रुग्णसेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही वाहतूक शाखाचे सर्व जेवढे पदाधिकारी आहेत त्याच्यामध्ये नाना आवार साहेब झाले, त्यांचा सर्व पूर्ण कर्मचारी झाले, इथले पूर्ण जे आपले ट्रॅफिक वाले सगळे आहेत त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून आभारी आहे व मला अशीच सेवा करण्याची संधी देतील ही त्यांना मी विनंती करतो। सेवाधाम हॉस्पिटल उल्हासनगर 4 मध्ये आहे। और एक सूचना, हमारे शहर के जितने रहवासी हैं सभी से निवेदन है कि नियम का पालन करें। हमारे ट्रैफिक पुलिस की तरफ से ये आह्वान है कि जितनी पब्लिक है वो निकलती है 2 व्हीलर से तो कम से कम अपना हेलमेट लगा के चले और 3 व्हीलर वाले भी अपना नियम का पालन करें, कायदे से चले और सभी नागरिक का हम अभिनंदन करते हैं और इसका जितना हो सके ज़्यादा से ज़्यादा लाभ उठाए। धन्यवाद। 1 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारतर्फे देशामध्ये विविध ठिकाणी रस्ता सुरक्षा अभियानाची सुरुवात झालेली आहे। देशाच्या सीमेवरती जेवढे जवान हे शहीद होत नाहीत त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त हे फक्त नियम न पाळल्यामुळे मृत्युमुखी पडतात, त्यांची संख्या जास्त आहे। राज्यातील, देशातील आणि शहरातील सर्व नागरिकांना वाहतूक नियंत्रण उपशाखा उल्हासनगर तर्फे आवाहन करण्यात येते की दुचाकी चालवताना मोबाईलचा वापर टाळा, हेल्मेटचा वापर करा। जिथे आपल्याला लाल, हिरवा, पिवळा सिग्नल दिसेल त्यानुसार आपण आपलं वाहन रस्त्यावरती हे करायचंय। उल्हासनगर वाहतूक उपशाखा 1 नंबर यांच्यातर्फे रिक्षा चालक, मालक आणि दुचाकी स्वारांकरता मोफत आरोग्य तपासणी शिबिर इथं आयोजित करण्यात आलेले। त्याच्यामध्ये मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदूचं मोफत ऑपरेशन आणि मोफत चष्मे वाटप करण्यात आलेलं आहे। आणि आमच्या उल्हासनगर 4 चे सेवाधाम हॉस्पिटल इथले डॉक्टर दिलीप आणि सौ रोहिणी शिंदे मॅडम यांनी इथं आमच्या रिक्षा चालक मालकांना जे काही मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल खरंच मी त्यांचं कौतुक करतो आणि उल्हासनगर वाहतूक नियंत्रण उपशाखा यांचा मनापासून धन्यवाद देतो की या धावपळीच्या जीवनामध्ये रिक्षा चालक हा व्यवसायामध्ये इतका मेटाकुटीला आलेला आहे, त्यात त्याला 1500 रुपये त्या मोफत त्या चष्म्याकरता खर्च करणं त्याला परवडत नाही, पण त्याची कुठेतरी दखल घेऊन आमच्या वाहतूक
नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भांबरे साहेब, आमचे नाना आव्हाड आणि आमच्या नेहरू चौकातील शिरसाट साहेब यांनी रिक्षा चालकांना खूप मोलाचं सहकार्य केलं. त्याच्याबद्दल मी त्यांचा जाहीर आभार मानतो. धन्यवाद.